हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन, लेक्चर नंबर 24. आज आपल्याला टॉपिक सुरू करायचा आहे हॅलो अरीन. हा या चॅप्टरचा लास्ट पार्ट त्याच्यामध्ये आहे. इथून आपल्याला हॅलो अरीन्स याच्या प्रिपरेशन्स, रिॲक्शन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असे मुद्दे आपल्याला येत्या काही लेक्चरमध्ये लक्षात घ्यायचे आहेत. तर आपण शिकतोय हॅलो अरीन्स. हॅलो अरीन्स म्हणजे काय? जेव्हा बेन्झिन रिंगला डायरेक्टली अटॅच हॅलोजन अटॅच असेल त्यावेळेला त्याला हॅलो अरीन्स असं म्हटलं जातं. व्हेन वन ऑर मोर हॅलोजन ॲटम directly attached to benzene ring, then they are called as haloarenes. They are classified as monohaloarene, dihaloarene, trihaloarene, polyhaloarene. पॉलीहॅलो मध्ये आपण एक्झाम्पल घेतलंय टेट्राहॅलोअरीन. आता मोनोहॅलोअरीन, बेन्झिन रिंग आहे, बेन्झिन रिंगला एक हॅलोजन ॲटम अटॅच आहे, त्याला आपण म्हणतो मोनोहॅलोअरीन. बेन्झिन रिंगला जर का दोन हॅलोजन ॲटम अटॅच असते, ते कुठे असतील? इथे इथे म्हणजे मेट्याला, इथे इथे म्हणजे पॅरा पोझिशनला, तर दॅट इज कॉल्ड ॲज डायहॅलोअरीन. If three halogen atoms are directly attached to carbon of benzene ring, then they are called as trihaloarene, like this or like this. Three halogen atoms attached to carbon of benzene ring. And if more than three carbon atoms, more than three halogen atoms are directly attached to carbon of benzene ring, then that is called as polyhaloarene, and one of the example is tetrahaloarene. 1, 2, 3 आणि 4 असे चार हॅलोजन ॲटम्स डायरेक्टली अटॅच टू कार्बन ऑफ द बेन्झिन रिंग आहे, दॅट इज कॉल्ड ॲज टेट्राहॅलोअरीन. हिअर सम एक्झाम्पल्स आर गिव्हन विथ देअर कॉमन नेम अँड IUPAC नेम. द फर्स्ट वन, बेन्झिन रिंगला दोन ब्रोमीन अटॅच आहे. काय येईल याचं कॉमन नेम? ऑर्थो डायब्रोमो बेन्झिन. ऑर्थो पोझिशनला आहे, दोन ब्रोमीन आहे, बेन्झिनला अटॅच आहे, ऑर्थो डायब्रोमो बेन्झिन. Or in IUPAC system it is called as 1,2-dibromobenzene. ठीक आहे ना? 11वी मध्ये ऑलरेडी हे नॉमनक्लेचर आपण शिकलेलो असतो. दुसरा घेतला आपण, आता मेट्या पोझिशनला दोन ब्रोमीन ॲटम्स, मग काय नाव येईल याचं? मेट्या डायब्रोमोबेन्झिन और 1,3-dibromobenzene. मेट्या डायब्रोमोबेन्झिन और 1,3-dibromobenzene. देन इथे एक आपण कंपाऊंड दिला आहे 1, 2, 3 आणि 4 क्लोरीन ॲटम्स बेन्झिनला अटॅच आहेत. मग याचा IUPAC नेम काय होईल बघा? सम ऑफ द लोकंड्स मस्ट बी लोएस्ट. हा रूल आपल्याला वापरावा लागेल. हा फर्स्ट कार्बन कन्सिडर करू. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ, म्हणजे पहिल्याला, दुसऱ्याला, तिसऱ्याला आणि पाचव्याला क्लोरीन ॲटम अटॅच आहे. मग नाव काय येईल याचं? 1, 2, 3, 5 टेट्राक्लोरोबेन्झिन. 1, 2, 3, 5 टेट्राक्लोरोबेन्झिन. हा घेतला या ठिकाणी. इथे 1, 2, 4 ट्रायक्लोरोबेन्झिन. बरोबर आहे ना? आणि हा बघा, एक इथे दिलाय क्लोरीन, दुसरा इथे, तिसरा इथे. सिमेट्रिकल टाईप स्ट्रक्चर दिसत आहे, म्हणून याला सिमेट्रिकल ट्रायक्लोरोबेन्झिन हे कॉमन नेममध्ये वापरल्या जाऊ शकतं. आणि IUPAC सिस्टीममध्ये हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ म्हणजे 1, 3, 5 ट्रायक्लोरोबेन्झिन असं याला नाव आपण इथे देऊ शकतो. असे काही एक्झाम्पल्स आपण घेतले आहेत आणि त्यामध्ये आपण कॉमन नेम आणि IUPAC नेम त्यांचे लक्षामध्ये घेतलेले आहे. नेचर ऑफ CX बॉन्ड इन अरील हॅलाइड ही कन्सेप्ट आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. मी तुमच्यासमोर क्लोरोबेन्झिन हे अरील हॅलाइडचं उदाहरण म्हणून इथे मांडलेलं आहे. दिस इज क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनमध्ये क्लोरीनवरती 3 लोन पेअर आहेत, हे लक्षामध्ये असू दे. आता हा जो क्लोरोबेन्झिन आहे, इट अंडरगोज रेझोनन्स इफेक्ट. याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स इफेक्ट दिसून येतो. रेझोनन्स इफेक्ट ही सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला 11वी मध्ये शिकवलेली आहे. आता रेझोनन्स इफेक्ट कसा होतो यामध्ये बघा. वन ऑफ द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट ऑन क्लोरीन गेट शिफ्टेड हिअर अँड फॉर्म्स वन मोर बॉन्ड. या 3 लोन पेअर पैकी एक लोन पेअर जी आहे इलेक्ट्रॉनची ती इथे शिफ्ट होते आणि एक बॉन्ड अजून तयार करते, म्हणजे सिंगल बॉन्डचं तिथे काय होईल? डबल.
पण इथे डबल बॉन्ड झाला म्हणजे काय होईल बघा, या कार्बनच्या बाबतीमध्ये इथे कार्बन आहे, हा जो कार्बन इथे आहे त्याची व्हॅलन्सी किती होईल मग, हे 2 बॉन्ड 2, हे 2 4 आणि हा एक 5, म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी किती होईल 5, पण ती किती पाहिजे असते 4. म्हणजे या ठिकाणी इन ऑर्डर टू ॲडजस्ट द व्हॅलन्सी ऑफ कार्बन हे पाय इलेक्ट्रॉन लगेच या कार्बनवरती शिफ्ट होतात. बघा 2 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. लोन पेअर इथे प्रमोट झाली, इथे शिफ्ट झाल्यानंतर सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड झाला, व्हॅलन्सी बदलू नये या कार्बनची म्हणून हे पाय इलेक्ट्रॉन लगेच इकडे शिफ्ट झालेले आहेत. मग आता नेक्स्ट स्ट्रक्चर आपल्याला मिळेल, कसं दिसेल बघा नेक्स्ट स्ट्रक्चर. तर नेक्स्ट स्ट्रक्चर या पद्धतीचं असेल, बेन्झिन रिंग जशीच्या तशी, या 2 बॉन्डला काहीच धक्का नाही. इथे सिंगल बॉन्डचा काय होईल, डबल बॉन्ड, हा सी. आता मात्र 3 लोन पेअर न काढता किती लोन पेअर काढायचे, 2. आणि हे पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले हे दाखवा. या कार्बनवरती कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज. अशा तऱ्हेने इथे निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि हा जो क्लोरीन आपण दिलेला आहे या क्लोरीनवरती आता चार्ज येईल पॉझिटिव्ह, कारण त्याच्याकडची एक लोन पेअर कमी झालेली आहे. पुढे काय होणार, ही लोन पेअर आता इथे बॉन्ड तयार करते. इथे बॉन्ड तयार केला की पुन्हा या कार्बनचा प्रॉब्लेम येणार आहे. कसा, इथे डबल बॉन्ड येईल, डबल, हा डबल, आणि याला हायड्रोजन अटॅच आहे बघा, हा विसरला जातो आपल्याकडनं. आपल्याला वाटतं डबल झालं तर काय 2 आणि 2 4च तर होतात आहे, पण त्याला हायड्रोजन पण आहे, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती होईल 5. मग हा इथे शिफ्ट झाला तर या कार्बनची व्हॅलन्सी 5 होते, मग ती डिस्टर्ब होऊ नये म्हणून हे पाय इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट झाल्याचं तुम्हाला दिसेल. पुन्हा 2 चेंजेस काय आहेत बघा, लोन पेअर इथे डबल बॉन्ड तयार करेल, या कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब होऊ नये म्हणून हे पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाल्याचं दिसणार. बघा या पद्धतीने दाखवतो. नेक्स्ट स्ट्रक्चर, बेन्झिन रिंग आपली, हा बॉन्ड अजूनही तसाच्या तसा आहे बरोबर. इथे डबल बॉन्ड आहे, हा क्लोरीन, क्लोरीनवरती 2 लोन पेअर आहेत, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा बॉन्ड आता इथे तयार झालेला आहे आणि इथे पाय इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले निगेटिव्ह चार्ज. नेक्स्ट याच्यामध्ये काय होईल, आता हे जे लोन पेअर आहे ही या ठिकाणी बॉन्ड तयार करेल. यानी इथे बॉन्ड तयार केला म्हणजे सिंगलचा डबल, 2 2 + 2 4, याला हायड्रोजन, म्हणजे या कार्बनची व्हॅलन्सी किती होईल 5. मग ती व्हॅलन्सी डिस्टर्ब होऊ नये म्हणून हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे हे इथे शिफ्ट होते. आणि नेक्स्ट स्ट्रक्चर आपल्याला असं दाखवता येईल. बघा हे नेक्स्ट स्ट्रक्चर मी तुमच्यासमोर मांडतोय. हा बॉन्ड जसाच्या तसा इथे बॉन्ड तयार झाला, हे इथे गेले शिफ्ट झाले निगेटिव्ह चार्ज. हा डबल बॉन्ड आहे, इथे क्लोरीन आहे, त्याच्यावरती 2 लोन पेअर आहे, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. काय झालं होतं बा, याने इथे बॉन्ड तयार केल्याबरोबर कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब होण्याचे चान्सेस होते, ते होऊ नये म्हणून हे पाय इलेक्ट्रॉन या कार्बनवरती शिफ्ट झाले, निगेटिव्ह चार्ज तिथे आलेला आहे. एक स्ट्रक्चर अजून वाढवता येईल, काही वेळा इतकंच काढतात, मी एक अजून स्ट्रक्चर वाढवतो. इथे हे जे आहे हे या ठिकाणी शिफ्ट झाल्याचं आपल्याला दिसेल आणि हे पाय इलेक्ट्रॉन पुन्हा वापस चालले जातील क्लोरीनकडे आणि आपल्याला या ठिकाणी या पद्धतीचं स्ट्रक्चर मिळाल्याचं दिसेल. हा एक बॉन्ड, हा दुसरा बॉन्ड, हा तिसरा बॉन्ड इथे तयार झाला, हे इलेक्ट्रॉन इकडे गेलेले आहेत आणि आता पुन्हा क्लोरीनवरती तुम्हाला 3 लोन पेअर आल्याचं पुन्हा दिसून येईल. म्हणजे ॲज सच पहिल्या स्ट्रक्चर सारखा आहे, हा या ठिकाणी पाय बॉन्डची अरेंजमेंट मात्र बदललेली आहे. अशा तऱ्हेने आपण हे रेझोनन्स स्ट्रक्चर क्लोरोबेन्झिनचे म्हणजे अरिल हॅलाइडचे या ठिकाणी आपण काढलेले आहेत. आता हे जे स्ट्रक्चर्स या ठिकाणी आपण काढलेले आहेत, या स्ट्रक्चरकडे पाहिल्यावरती काय काय दिसतं आपल्याला ते आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आपल्याला असा दिसतो की द 2 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द लोन पेअर ऑफ द क्लोरीन, हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत त्यातले 2 इलेक्ट्रॉन आणि या बेन्झिन रिंगमधले हे 6 पाय इलेक्ट्रॉन्स जे आहे हे एकूण 7 ॲटमशी रिलेटेड आहेत. काय वाक्य दिलंय बघा, 2 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अ लोन पेअर ऑफ हॅलोजन ॲटम, 2 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द लोन पेअर ऑफ हॅलोजन ॲटम अँड 6 पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ द रिंग. म्हणाल 6 पाय इलेक्ट्रॉन म्हणजे काय, 3 पाय बॉन्ड म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन. मग हे 6 पाय इलेक्ट्रॉन आणि ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एकूण किती ॲटमशी रिलेटेड आहे, तर 7 ॲटमशी रिलेटेड आहे. 7 ॲटम कसे, तर रिंग मधले 6 कार्बन आणि हा क्लोरीन असोसिएटेड विथ 7 ॲटम्स, 6 कार्बन फ्रॉम रिंग अँड 1 हॅलोजन ॲटम.
आणि दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा की ही लोन पेअर आणि हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे दे आर इन कॉन्ज्युकेशन विथ ईच अदर. आता कॉन्ज्युकेशनचा अर्थ काय असतो बघा, ही जी लोन पेअर आहे ही लोन पेअर नंतर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड अरेंजमेंट त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच दे आर इन कॉन्ज्युकेशन. ते कशामध्ये आहेत? कॉन्ज्युकेशनमध्ये. बघा 2 वाक्य सांगितले मी. पहिलं वाक्य काय सांगितलं की ही जी लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे आणि हे जे 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहे दे आर असोसिएटेड विथ हाऊ मेनी ॲटम्स? 7 ॲटम, 6 कार्बन फ्रॉम द रिंग अँड 1 हॅलोजन ॲटम. Further, this lone pair and these pi electrons or these pi bonds are in conjugation with each other. Conjugation चा अर्थ सिंगल अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड अरेंजमेंट त्या ठिकाणी दिसत असेल तर कॉन्ज्युकेटेड सिस्टीम आहे असं आपण म्हणत असतो. तर ते कॉन्ज्युकेशन या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतं. एक गोष्ट अजून तुम्हाला काय दिसतंय बघा, हे जे आपण सगळे रेझोनन्स स्ट्रक्चर बघितले त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हा जो CX बॉन्ड आहे, हा जो CX बॉन्ड आहे म्हणजे CCl बॉन्ड जो आहे याच्याकडे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. कोणतं कॅरेक्टर आहे? डबल बॉन्ड कॅरेक्टर. मग त्याच्याकडे जर का डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे तर साहजिकच ॲज द CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड हॅज डबल बॉन्ड कॅरेक्टर, अनसॅच्युरेशन कॅरेक्टर, दॅट्स वाय धिस बॉन्ड इज अ शॉर्टर इन बॉन्ड लेंथ अँड इट इज अ स्ट्रॉंगर बॉन्ड. तुम्हाला माहिती आहे जेवढं अनसॅच्युरेशन जास्त तेवढी बॉन्ड लेंथ कमी, बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असते. जर का या CX बॉन्डकडे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, डबल बॉन्ड कॅरेक्टर इन CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड, अरिल हॅलाइडमध्ये या CX बॉन्डकडे डबल बॉन्ड कॅरेक्टर निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळे साहजिकच अनसॅच्युरेशन कॅरेक्टर तिथे जास्त आहे. त्यामुळे तो बॉन्ड आहे शॉर्टर अँड स्ट्रॉंगर कोणापेक्षा? ॲज कम्पेअर टू CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड मधला जो CX बॉन्ड आहे हा सिंगल बॉन्ड आहे, पण अरिल हॅलाइड मधला CX बॉन्ड जो आहे याच्याकडे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. मग ॲज डबल बॉन्ड कॅरेक्टर इज देअर इन CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड, नॅचरली इट इज शॉर्टर अँड स्ट्रॉंगर दॅन CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. मग आता हा बॉन्ड जो आहे याच्याकडे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे म्हणजे हा शॉर्टर आहे आणि हा स्ट्रॉंगर आहे. मग हा जर का बॉन्ड स्ट्रॉंगर आहे याचा अर्थ हा लवकर ब्रेक होणार नाही. हा लवकर ब्रेक होणार नाही म्हणजे याला ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त लागणार, म्हणजे हा रिॲक्शनमध्ये लवकर भाग घेणार नाही, म्हणजेच हा लेस रिॲक्टिव्ह आहे. आणि म्हणून शेवटचं वाक्य आपण दिलं की ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड इज डिफिकल्ट. तो बॉन्ड लवकर ब्रेक होणार नाही अँड हेन्स इट इज लेस रिॲक्टिव्ह. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड इज लेस रिॲक्टिव्ह दॅन CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. थोडक्यात काय सांगितलं आपण, या CX बॉन्डकडे डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप झालाय. डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप झाल्यामुळे तो बॉन्ड शॉर्टर झाला, तो बॉन्ड स्ट्रॉंगर झाला, तो बॉन्ड लवकर ब्रेक होणार नाही, त्याला ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त लागेल, त्याची रिॲक्टिव्हिटी कमी असेल. कोणाची? तर CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड कोणापेक्षा रिॲक्टिव्हिटी कमी असेल तर CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. हे अजून क्लिअर समजण्याकरता आपण काही कंपॅरेटिव्ह पॉइंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. कोणते आहेत कंपॅरेटिव्ह पॉइंट्स? CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड आणि CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड या दोघांमध्ये आपण कंपॅरिझन करणार आहे. पहिला मुद्दा CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. बघा मी इथे अल्किल हॅलाइडचा या ठिकाणी स्केलेटॉन काढलेला आहे. हा सिंगल बॉन्ड असतो, त्यातला जो कार्बन आहे तो sp3 हायब्रिडाइज असतो आणि हॅलोजनचा p ॲटॉमिक ऑर्बिटल असतो. म्हणजे हा बॉन्ड जेव्हा तयार होतो तेव्हा इथे sp3p कोॲक्सियल ओव्हरलॅपिंग झालेलं असतं. कोणतं? sp3p कोॲक्सियल ओव्हरलॅपिंग. म्हणून आपण सांगितलं आहे की CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइडमध्ये ओव्हरलॅपिंग कोणतं असतं? sp3p. तेच जर का अरिल हॅलाइडमध्ये बघितलं तर हा CX बॉन्ड आहे, हा कार्बन या डबल बॉन्डशी रिलेटेड आहे आणि या कार्बनला जर का पाय बॉन्ड आहे याचा अर्थ तो कार्बन असेल sp2 हायब्रिडाइज कार्बन आणि हॅलोजनचा असेल p. त्यामुळे हे ओव्हरलॅपिंग होईल sp2p कोॲक्सियल ओव्हरलॅपिंग.
बरोबर आहे. सिंगल बॉन्डेड कार्बन इज sp3 हायब्रिडाइज, डबल बॉन्डेड कार्बन इज sp2 हायब्रिडाइज, ट्रिपल बॉन्डेड कार्बन इज sp हायब्रिडाइज. आपण शिकलो आहे नेचर ऑफ केमिकल बॉन्ड 11th स्टँडर्ड मध्ये, तोच आपण वापर या ठिकाणी करणार आहे. हा सिंगल बॉन्डेड कार्बन आहे, sp3 हायब्रिडाइज आहे म्हणून हे ओव्हरलॅपिंग आहे sp3p. हा डबल बॉन्डेड कार्बन आहे sp2 हायब्रिडाइज म्हणून हे ओव्हरलॅपिंग आहे sp2p. म्हणून हे दोन मुद्दे दिले आपण. हा sp3p ओव्हरलॅपिंगनी तयार झालेला बॉन्ड आहे, हा sp2p ओव्हरलॅपिंगनी तयार झालेला बॉन्ड आहे. आता sp3 हे जर का आपण 100% समजलं तर त्यामध्ये s कॅरेक्टर 25% आहे फक्त. sp2 मध्ये मात्र s कॅरेक्टर 33.33% आहे. कसं काय 25% आलं बघा. एक भाग s आहे, 3 भाग p चे आहे, टोटल 4 भाग आहे. 4 भागांपैकी एक s 3 p आहे, म्हणजेच 25% s आहे इथे. इथे 3 भागांमध्ये एक s आणि 2 p आहे, म्हणजे s चं पर्सेंटेज किती येईल 33.33%. म्हणजे CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड मध्ये पर्सेंटेज s कॅरेक्टर कमी आहे आणि अरिल हॅलाइड मध्ये तेच पर्सेंटेज s कॅरेक्टर जास्त आहे. जेवढं पर्सेंटेज s कॅरेक्टर जास्त तेवढा तो बॉन्ड स्ट्रॉंग असतो, हे लक्षात घ्या. हे पण शिकलोय आपण. ग्रेटर इज द पर्सेंटेज s कॅरेक्टर, स्ट्रॉंगर इज द बॉन्ड. थोडा बॉन्ड काय असणार स्ट्रॉंगर. म्हणजे या मुद्द्यावरनं एक गोष्ट क्लिअर होते की हा जो बॉन्ड आहे हा वीकर बॉन्ड असणार आहे, हा बॉन्ड कसा असणार आहे स्ट्रॉंग. बॉन्ड लेंथ ही बॉन्ड लेंथ जास्त असेल, इकडे ऑलरेडी आपण क्लिअर केलेलं आहे. आणि CX बॉन्ड इन अरिल हॅलाइड मधली बॉन्ड लेंथ कशी आहे लेस. मग आता अरिल हॅलाइड मधली बॉन्ड लेंथ जर का लेस आहे तर साहजिकच तो बॉन्ड काय असेल स्ट्रॉंग. बॉन्ड जर का स्ट्रॉंग असेल तर त्याला बॉन्ड एनर्जी कशी लागेल मोर, आणि साहजिकच त्याची रिॲक्टिव्हिटी काय असेल लेस. कोणापेक्षा ॲज कम्पेअर टू CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. काय मुद्दा क्लिअर केला लक्षात घ्या. आपण CX बॉन्डच दोन्ही ठिकाणी घेतलाय, पण एक CX बॉन्ड अल्किल हॅलाइड मधला आहे, दुसरा CX बॉन्ड अरिल हॅलाइड मधला आहे. हा तयार झाला sp3p नी आणि त्यामुळे यातलं पर्सेंटेज s कॅरेक्टर 25%च आहे. हा तयार झाला sp2p नी म्हणून यात पर्सेंटेज s कॅरेक्टर 33.33% आहे. इथे एक गोष्ट क्लिअर होते, पर्सेंटेज s कॅरेक्टर जास्त म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ जास्त, आणि बॉन्ड स्ट्रेंथ जास्त म्हणजे रिॲक्टिव्हिटी कमी. इथे ऑलरेडी क्लिअर झालेलं आहे. तरी पण काय ॲडिशनल पॉईंट्स आपण घेतले आहे. या sp2p कोॲक्सियल ओव्हरलॅपिंग मुळे अरिल हॅलाइडची बॉन्ड लेंथ लेस, बॉन्ड स्ट्रॉंग, बॉन्ड एनर्जी मोर आणि रिॲक्टिव्हिटी काय आहे लेस. काय सांगितलं, बॉन्ड लेंथ लेस, बॉन्ड स्ट्रेंथ मोर, बॉन्ड एनर्जी मोर आणि रिॲक्टिव्हिटी इज लेस. कोणापेक्षा ॲज कम्पेअर टू CX बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. म्हणजे एका टेस्ट ट्यूबमध्ये आपण अल्किल हॅलाइडच्या रिॲक्शन केल्या आणि एका टेस्ट ट्यूबमध्ये आपण अरिल हॅलाइडच्या रिॲक्शन केल्या, तर अल्किल हॅलाइडच्या रिॲक्शन वेगाने होतील, त्या मानाने अरिल हॅलाइडच्या रिॲक्शन आपल्याला स्लो झाल्याचं दिसून येणार आहे. म्हणजेच रिॲक्टिव्हिटी ऑफ अरिल हॅलाइड इज लेस ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ अल्किल हॅलाइड. अबाउट द प्रिपरेशन ऑफ हॅलो अरीन. आता हॅलो अरीनच्या आपल्याला प्रिपरेशन्स लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. सगळ्यात पहिली जी प्रिपरेशन आहे हॅलो अरीनची ती घ्यायची आहे अरीनपासून, आणि अरीनचं उदाहरण घेतलं आहे आपण टोल्यून. प्रिपरेशन ऑफ अरिल हॅलाइड दॅट इज हॅलो अरीन फ्रॉम अरीन. टोल्यूनपासून आपण अरिल हॅलाइड या ठिकाणी तयार करणार आहोत. ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असणार आहे. यामध्ये वन इलेक्ट्रोफाइल फ्रॉम द रिंग इज रिप्लेस्ड बाय अनदर इलेक्ट्रोफाइल असेल. काय रिॲक्शन आहे बघा. दिस इज टोल्यून. टोल्यून व्हेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन, टोल्यून व्हेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन इन Fe or FeCl3 or BCl3 or AlCl3 यासारख्या लेविस ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये आपण ही रिॲक्शन करतोय. अँड द रिॲक्शन टेक्स प्लेस इव्हन इन डार्क. मग काय होईल, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनचा जो हायड्रोजन आहे, सध्या ऑर्थोला दाखवतो मी, या हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा जो Cl2 आहे हा असा असेल, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स एकाकडे शिफ्ट होतील, त्याच्यावरती येईल निगेटिव्ह चार्ज, दुसऱ्यावरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. धिस H+ इज रिप्लेस्ड बाय Cl+. मीन्स वन इलेक्ट्रोफाइल इज रिप्लेस्ड बाय अनदर इलेक्ट्रोफाइल. H+ निघून जाईल, हा Cl+ तिथे जाऊन बसेल आणि हा प्रॉडक्ट आपल्याला मिळाल्याचं दिसून येईल. मग हा H+ कुठे जातो तर Cl- सोबत जातो आणि बाय प्रॉडक्ट मिळतो आपल्याला HCl. जसं ऑर्थो पोझिशनला होतं तसंच पॅरा पोझिशनला पण होतं.
पॅरा पोझिशनचा सुद्धा H+ इज रिप्लेस्ड बाय Cl+ आणि मग पॅरा डेरिव्हेटिव्ह आपल्याला प्रॉडक्ट म्हणून मिळत असतो. पुन्हा लक्ष द्या, आपण काय घेतला, टोल्यून. Toluene when reacts with a Cl2, that is chlorine, in presence of Fe, FeCl3, BCl3 or AlCl3 even in dark, then H+ from ortho or para position is replaced by Cl+, chloronium ion. Hence one electrophile is replaced by another electrophile. Hence it is electrophilic substitution reaction. ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते आणि आपल्याला ऑर्थो प्रॉडक्ट आणि पॅरा प्रॉडक्ट असे दोन प्रॉडक्ट आपल्याला इथे मिळाल्याचं दिसून येतं. याचं नाव काय असेल, ऑर्थोक्लोरोटोल्यून. याचं नाव काय असेल, पॅराक्लोरोटोल्यून. बरं, आता दोघांचं मिक्सचर मिळालेलं आहे, यांना सेपरेट कसं करायचं, तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशननी यांना सेपरेट केल्या जाऊ शकतं. अँड इट इज क्वाईट इझी टू सेपरेट देम. का बरं, बिकॉज देर इज अ लार्ज डिफरन्स इन देअर मेल्टिंग पॉईंट. त्यांच्या मेल्टिंग पॉईंटमध्ये लार्ज डिफरन्स आहे आणि त्यामुळे त्यांना इझिली सेपरेट केल्या जाऊ शकतं. ऑर्थो डेरिव्हेटिव्ह वेगळा आणि पॅरा डेरिव्हेटिव्ह आपण वेगळा घेऊ शकतो. जसं आपण क्लोरीन घेऊन इथे रिॲक्शन बघितलेली आहे, तुम्ही होमवर्क म्हणून त्या ठिकाणी ब्रोमीन घेऊन रिॲक्शन लिहून बघायची आहे. कशी येईल बघा, टोल्यून व्हेन रिॲक्ट्स विथ ट्वाइस ऑफ Br2 यांच्याच प्रेझेन्समध्ये इव्हन इन डार्क आपल्याला या ठिकाणी मिळेल ऑर्थोब्रोमोटोल्यून आणि पॅराब्रोमोटोल्यून. दे आल्सो कॅन बी इझिली सेपरेटेड ड्यू टू लार्ज डिफरन्स इन देअर मेल्टिंग पॉईंट. आणि त्यामुळे जशी क्लोरीनची रिॲक्शन आहे तशीच कोणाची असणार आहे, ब्रोमीनची सुद्धा रिॲक्शन असेल. हां, आयोडीनची जर का रिॲक्शन करायची असेल, इथे I2 जर का वापरायचा असेल तर तुम्ही रिॲक्शन जर का अशीच कॅरी आउट केली तर तुम्हाला बाय प्रॉडक्टमध्ये HI मिळेल. आणि HI जर का मिळाला तर आपण बघितलं आहे इट इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट अँड इट मेक्स द रिॲक्शन रिव्हर्सिबल. तो या रिॲक्शनला काय करू शकतो, रिव्हर्स करू शकतो. मग जर का तुम्हाला ही रिॲक्शन रिव्हर्सिबल होऊ द्यायची नसेल तर यू हॅव टू कॅरी द सेम रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक HNO3, HiO3, HgO यांच्या प्रेझेन्समध्ये जर का तुम्ही रिॲक्शन केली तर बाय प्रॉडक्टमध्ये तुम्हाला HI मिळणार नाही आणि फायनल स्टेबल प्रॉडक्ट तुम्हाला मिळाल्याचं दिसून येईल. आणि म्हणून आपण वाक्यरचना काय केली आहे बघा, फॉर I2 कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन करा, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक HNO3, HiO3, HgO यांना वापरणं गरजेचं आहे. का बरं वापरायचं, कारण यांना वापरल्यानंतर बाय प्रॉडक्ट कोण मिळत नाही, HI मिळत नाही, म्हणजे तो रिड्युसिंग एजंट मिळत नाही. आणि तो HI मिळालाच जर का नाही तर रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनने जाणार नाही, रिव्हर्सिबल होणार नाही. अँड हेन्स टू अवॉइड द रिव्हर्सिबल नेचर ऑफ द रिॲक्शन. म्हणजे बघा, क्लोरीन सोबतची रिॲक्शन आपण बघितली, जशी क्लोरीन सोबतची आहे तशीच ब्रोमीन सोबतची पण आहे. आयोडीनची पण रिॲक्शन तशीच आहे, पण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये करा आणि बाय प्रॉडक्ट तुम्हाला HI मिळणार नाही, कारण तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरल्यामुळे वेगवेगळे बाय प्रॉडक्ट्स मिळतील पण HI नाही मिळणार. आणि HI का नाही मिळू द्यायचा, कारण HI जर का मिळाला तर रिॲक्शनला तो रिव्हर्सिबल करतो, म्हणून HI मिळू द्यायचं नाही. म्हणून तर आपण ऑक्सिडायझिंग एजंट इथे वापरलेले आहेत आणि त्या ऑक्सिडायझिंग एजंटमुळे आपल्याला इथे HI मिळणार नाही आणि रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शननी काही जाणार नाही. जर का तुम्हाला इथे फ्लोरीन F2 वापरायचा असेल तर मात्र तो प्रिफर केला जात नाही, कारण फ्लोरीन हा अतिशय जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि त्याच्या रिॲक्शन या व्हायलंट आणि एक्सप्लोजिव्ह आहे. त्यामुळे फ्लुरो कंपाऊंड्स कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय धिस मेथड. या मेथडनी फ्लुरो कंपाऊंड्स तयार केले जात नाही. असे आपण चारही हॅलोजन घेतले, क्लोरीन घेतला, ब्रोमीन घेतला, आयोडीनचं विशेष करून लक्ष द्या, आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट वापरावे लागणार आहे, नाही तर बॅकवर्ड डायरेक्शनने रिॲक्शन होऊन जाईल, स्टेबल प्रॉडक्टच मिळणार नाही. आणि फ्लुरो कंपाऊंड मात्र या पद्धतीने मिळवल्या जाऊ शकत नाही. द सेकंड प्रिपरेशन ऑफ हॅलोअरीन इज द सॅनमेयर्स रिॲक्शन. सॅनमेयर्स रिॲक्शनच्या मदतीने आपल्याला अरील हॅलाइड म्हणजे हॅलोअरीन आता आपल्याला तयार करायचा आहे. कसा तयार करतात लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय करा, सोडियम नायट्रेट दॅट इज NaNO2 याची हायड्रोजन हॅलाइड सोबत म्हणजे HCl समजा आपण घेतला, HCl सोबत त्याची रिॲक्शन केली तर काय होईल, या ठिकाणी आपल्याला मेजर प्रॉडक्ट मिळेल जो आपल्या महत्त्व कामाचा आहे, HNO2 म्हणजे नायट्रस ॲसिड, हा आपल्या कामाचा आहे. आणि दुसरा मिळेल आपल्याला NaX, जर का हा Cl असेल तर NaCl. काय रिॲक्शन आहे, NaNO2 that is sodium nitrate when reacts with HX
then we get NaX along with HNO2. This HNO2 is called as nitrous acid. Now this nitrous acid, when treated with a aromatic primary amine that is aniline, याची रिॲक्शन नायट्रस ॲसिडची आपण ॲनिलीन सोबत रिॲक्शन घेतली इन प्रेझेन्स ऑफ HCl, देन हिअर वी गेट बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. आपल्याला बेन्झीन डायझोनियम क्लोराईड मिळाल्याचं दिसून येईल. काय होईल अटॅचमेंट बघा, नायट्रोजन नायट्रोजन आणि क्लोरीन हे तिघं अटॅच होतील. N2Cl, N ट्रिपल बॉन्ड NCl, डायझोनियम ग्रुप आहे N ट्रिपल बॉन्ड N, म्हणून त्याला बेन्झीन डायझोनियम क्लोराईड असं आपण म्हटलेलं आहे. बाय प्रॉडक्टमध्ये कोण जाईल, हे 2 हायड्रोजन, हा 3रा हायड्रोजन, हा 4था हायड्रोजन, 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन म्हणजेच ट्वाइस ऑफ H2O हा बाय प्रॉडक्टमध्ये गेल्याचं आपल्याला दिसेल. बरं, रिॲक्शनची कंडिशन काय असेल, तर रिॲक्शनची कंडिशन असेल बिलो 5 डिग्री सेल्सिअस ही रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. म्हणजे 273 to 278 केल्व्हिनमध्ये ही रिॲक्शन कॅरी आउट करतात बिलो 5 डिग्री सेल्सिअस. त्याला काही पुस्तकांमध्ये शब्द वापरतात इन आईस कोल्ड कंडिशन. ठीक आहे ना. काय म्हणतोय पहा, aniline which is a aromatic primary amine when reacts with a nitrous acid along with HCl at 273 to 278 Kelvin, that is below 5 degrees Celsius, that is in ice cold condition, then we get benzene diazonium chloride BDC. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड आपल्याला मिळतो आणि बाय प्रॉडक्ट कोण असतो, H2O. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज डायझोटायझेशन रिॲक्शन. नाउ व्हॉट इज डायझोटायझेशन रिॲक्शन? Diazotization reaction, the replacement of primary amino group of aromatic amine, the replacement of primary amino group of aromatic amine by diazonium group, by diazonium halide group is called as diazotization reaction. काय झालाय, हा ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन आहे, त्यातला हा अमायनो ग्रुप आहे NH2, त्याला तो रिप्लेस झालेला आहे डायझोनियम क्लोराईड ग्रुपनी. या रिॲक्शनला म्हटलं जातं डायझोटायझेशन रिॲक्शन. काय आहे बघा, द रिप्लेसमेंट ऑफ प्रायमरी अमायनो ग्रुप ऑफ ॲरोमॅटिक अमाइन, द रिप्लेसमेंट ऑफ प्रायमरी अमायनो ग्रुप ऑफ ॲरोमॅटिक अमाइन बाय डायझोनियम क्लोराईड ग्रुप इज कॉल्ड ॲज डायझोटायझेशन रिॲक्शन. म्हणजे डायझोटायझेशन रिॲक्शनच्या मदतीने आपण ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन ॲनिलीनचं रूपांतर बेन्झीन डायझोनियम क्लोराईडमध्ये करून घेतलेला आहे. आता हा जो बेन्झीन डायझोनियम क्लोराईड आपल्याला मिळालेला आहे, इट इज ट्रीटेड विथ द क्युप्रस क्लोराईड, दॅट इज Cu2Cl2. या क्युप्रस क्लोराईड सोबत आपण या बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची जर का रिॲक्शन घेतली तर आपल्याला मिळतो क्लोरोबेन्झीन अँड द नायट्रोजन गॅस इज लिबरेटेड. This is Sandmeyer's reaction. ही Sandmeyer's रिॲक्शन आहे. तुम्ही या ठिकाणी क्युप्रस क्लोराईडच्या ऐवजी क्युप्रस ब्रोमाइड जर का वापरला तर तुम्हाला ब्रोमोबेन्झीन मिळाल्याचं दिसून येतं. अशा तऱ्हेने सॅन्डमेयर्स रिॲक्शनमध्ये आपण क्लोरोबेन्झीन किंवा ब्रोमोबेन्झीन हा तयार करू शकतो. तर व्हॉट इज सॅन्डमेयर्स रिॲक्शन? काय आहे ही ॲक्च्युली सॅन्डमेयर्स रिॲक्शन आहे. काय केलं तुम्ही, तर बेन्झीन डायझोनियम क्लोराईडचं रूपांतर क्लोरोबेन्झीन किंवा ब्रोमोबेन्झीनमध्ये केलं आहे. कोणाच्या मदतीने केलं, क्युप्रस क्लोराईड किंवा क्युप्रस ब्रोमाइड. आता क्युप्रस क्लोराईड किंवा क्युप्रस ब्रोमाइड हे जे आहेत हे क्युप्रस 1 सॉल्ट आहेत. क्युप्रस 1 सॉल्टला कॉपर 1 सॉल्ट सुद्धा म्हटलं जातं. 1 म्हणजे काय, तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट रोमन फिगरमध्ये आपण देत असतो. तर हा क्युप्रस 1 सॉल्ट म्हणजे असा कॉपरचा सॉल्ट ज्यामध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. आता हा घेतला Cu2Cl2. या Cu2Cl2 मध्ये क्लोरीनची तर नेहमी -1 असते. मग क्लोरीनची -1, 2 क्लोरीनची -2 होईल, म्हणजे 2 कॉपरची +2 आणि एका कॉपरची काय येईल मग +1. तर हा झाला क्युप्रस 1 सॉल्ट किंवा कॉपर 1 सॉल्ट, म्हणजे कॉपरचा असा सॉल्ट ज्यामध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. तुम्ही 11वी मध्ये रेडॉक्स रिॲक्शन चॅप्टर शिकलेले आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट कशी काढतात हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे Cu2Cl2 मध्ये जशी कॉपरची +1 आहे तशी Cu2Br2 मध्ये सुद्धा कॉपरची +1 आहे. यांना कॉपर 1 सॉल्ट किंवा क्युप्रस 1 सॉल्ट असं म्हटलं जातं. सहज माहितीसाठी म्हणून तुम्हाला दुसरा एक कॉपरचा सॉल्ट अजून मी थोडक्यात सांगतो, त्याला क्युप्रिक 2 सॉल्ट असं देखील म्हटलं जातं. दुसरा कोणता आहे, क्युप्रिक 2 सॉल्ट CuCl2.
यामध्ये एका क्लोरीनची -1, 2 क्लोरीनची -2 म्हणजे कॉपरची काय येईल +2, म्हणजे असा कंपाऊंड ज्यामध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे त्याला क्युप्रिक 2 सॉल्ट किंवा कॉपर 2 सॉल्ट म्हणून म्हटलं जातं. हे जे 2 रोमन फिगरमध्ये टाकलं हे त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. अर्थात याचं आपल्याला सध्या काम नाही, माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगितलं. तर हा क्युप्रस 1 सॉल्ट आपण घेतला आहे Cu2Cl2 क्युप्रस क्लोराईड, ज्यामध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे, किंवा क्युप्रस ब्रोमाइड, यामध्ये सुद्धा कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. व्हॉट इज सँडमेयर्स रिॲक्शन? सँडमेयर्स रिॲक्शनची डेफिनेशन आपण दिली आहे. द रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप, बघा हा डायझोनियम ग्रुप आहे. द रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय कोणी क्लोरीन और ब्रोमीन, कोणाच्या मदतीने? बाय द यूज ऑफ क्युप्रस 1 सॉल्ट म्हणजे क्युप्रस क्लोराइड किंवा क्युप्रस ब्रोमाइड. इट इज कॉल्ड एज सँडमेयर्स रिॲक्शन. पुन्हा ऐका, हा डायझोनियम ग्रुप आहे. या डायझोनियम ग्रुपला रिप्लेस केलं क्लोरीन किंवा ब्रोमीननी, आणि हे रिप्लेस करण्यासाठी मदत कोणाची घेतली? क्युप्रस क्लोराइड किंवा क्युप्रस ब्रोमाइड. तर हे जे कन्व्हर्शन आहे याला आपण सँडमेयर्स रिॲक्शन असं या ठिकाणी म्हणत असतो. काय सांगितलंय लक्षात घ्या. रिॲक्शनच्या स्टेप बघा. पहिल्या स्टेपमध्ये आपण नायट्रस ॲसिड तयार केला, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण बेन्झिन डायझोनियम क्लोराइड तयार केला, तिसऱ्या स्टेपमध्ये आपण बेन्झिन डायझोनियम क्लोराइड पासून क्लोरोबेन्झिन किंवा ब्रोमोबेन्झिन मिळवलाय. यातली ही जी दुसरी स्टेप आहे याला नाव आहे डायझोटायझेशन रिॲक्शन. खरं पाहिलं तर तिसरी स्टेपच सँडमेयर रिॲक्शन आहे. हे तर त्याचं आधीची पूर्वतयारी आहे की ज्यामध्ये आपण नायट्रस ॲसिड तयार करतो, मग बेन्झिन डायझोनियम क्लोराइड तयार करतो. जो तयार झालेला बेन्झिन डायझोनियम क्लोराइड आहे त्यापासून आपण क्लोरोबेन्झिन किंवा ब्रोमोबेन्झिन मिळवतो. कोणाच्या मदतीने? क्युप्रस क्लोराइड किंवा क्युप्रस ब्रोमाइड. याला खरं आपण नाव द्यायला पाहिजे, दिस इज कॉल्ड ॲज सँडमेयर्स रिॲक्शन. याला आपण सँडमेयर्स रिॲक्शन असं म्हणत असतो. द रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय द क्लोरीन और ब्रोमीन ॲटम with the help of the cuprous chloride or cuprous bromide, that is cuprous 1 salt, is called as सँडमेयर्स रिॲक्शन. अशा तऱ्हेने आपण सँडमेयर्स रिॲक्शनमध्ये क्लोरोबेन्झिन किंवा ब्रोमोबेन्झिन हे आपण तयार करून दाखवलेले आहेत. मग आता आयोडोबेन्झिनचं काय? तर त्याच्याकरता एक वेगळी रिॲक्शन आपण इथे थोडक्यात घेतलेली आहे. आपण घेतला बेन्झिन डायझोनियम हॅलाइड when it is treated with potassium iodide. मग काय होईल? अशा वेळेला हा K आणि X, KX म्हणून बाजूला पडेल, KX म्हणून बाजूला पडणार. आयोडीन या ठिकाणी येईल, नायट्रोजन गॅस पण बाजूला पडेल आणि तुम्हाला मिळेल आयोडोबेन्झिन. व्हॉट वी गेट? आयोडोबेन्झिन. म्हणजे काय सांगणार? Benzene diazonium halide when reacts with a potassium iodide, then we get iodobenzene along with nitrogen and KX. This is the preparation of iodobenzene. अशा तऱ्हेने आपण 2 प्रिपरेशन्स अरिल हॅलाइडच्या या ठिकाणी बघितलेल्या आहेत. थँक्यू.